रोजची भाजी आणि वरण खाऊन जर कंटाळा आला असेल तर एक वेळेस अशी शेवग्याची आमटी नक्की करून बघा. भाकरी, भात, चपाती कशासोबतही खाऊ शकता आणि अतिशय चटपटीत लागते. कशी बनवायची ते सांगते. कुकरमध्ये 1 वाटी तुरीची डाळ घेतली आहे. 2 वेळा स्वच्छ धुवून त्यामध्ये पाणी टाकायचं. हळद आणि तेल टाकून कुकरच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. दुसरीकडे थोडीशी चिंच आपल्याला भिजत ठेवायची आहे. शेवग्याच्या शेंगा पण साल काढून घेतल्यात, पाण्यामध्ये टाकायच्या आणि त्यामध्ये हळद आणि मीठ टाकून त्याही साईडला शिजायला ठेवायच्या. कुकर 3 शिट्ट्या झाल्यानंतर थंड करून घेतलाय. थोडीशी डाळ जी आहे ते मॅश करून घेतली. शिजलेल्या शेवग्याच्या शेंगा पण यामध्ये टाकल्या. आता एका टोपामध्ये 2 चमचे तेल टाकायचं. तेल गरम झालं की जिरे, मोहरी, लसूण, हिरवी मिरची, कढीपत्ता टाकायचा. नंतर हिंग टाकायचा. छान परतलं की टोमॅटो टाकून व्यवस्थित परतून घ्यायचा. आता टोमॅटो लवकर शिजावा म्हणून मीठ टाकायचं. शेवग्याच्या शेंगा शिजताना पण आपण मीठ टाकले त्यामुळे बेतानीच टाकायचं. लाल तिखट टाकायचं, परतून घ्यायचं. नंतर जी चिंच आपण भिजत घातली होती त्याचा कोळ आणि गूळ टाकायचा आणि याला छान असं शिजवून घ्यायचं. चिंचेचा कोळ आणि गूळ मस्त शिजला, तेल सुटलं की आपण जी शिजवून घेतलेली डाळ होती ती टाकायची. वरून कोथिंबीर टाकायची आणि मस्त अशी छान 3 ते 4 मिनिटं याला शिजवून घ्यायचं आहे. 3 ते 4 मिनिटानंतर बघू शकताय मस्त अशी आपली शेवग्याची आमटी तयार झाली. नक्की ट्राय करून बघा.